ते उत्तरले, रा हा शब्द अतिशय सुंदर आहे. भगवान रामांच्या नामामध्ये ते अद्याक्षर आहे रा. रा हा शब्द विश्ववाचक आहे. म हे अक्षर ईश्वरवाचक आहे. रा हा शब्द विश्ववाचक आहे. म हे अक्षर ईश्वरवाचक आहे. त्यामुळे विश्वाचा ईश्वर असणाऱ्या पुरुषाला राम म्हटलं गेलं. पंडितजी आता र या अध्यक्षावरून कोणतं नाव सुचवतात हे ऐकण्याच्या उत्सुकतेने सर्वजण पंडितजींचा शब्द न शब्द लक्षपूर्वक ऐकत होते. या विश्वाचा प्रतिपाल करण्यासाठी विश्वपिता आहे. तसेच या विश्वाचं सृजन करणारी प्रकृती ही विश्वाची माताच आहे. मातृत्व ही सर्वात विलक्षण सृजन शक्ती आहे. सृजनांमुळे विश्वाची वाढ होते. सृजनांमुळे हे विश्व सुंदर होतं. मातृत्व हा सृजनांचा आरंभबिंदूच मानला पाहिजे. या मातृत्वाला धा हा शब्द समानार्थी आहे. त्यामुळे विश्वाचं मातृत्व स्वीकारण्याची शक्ती असणाऱ्या कन्येला राधा म्हणायला हवं. राधा. वृषभानूंनी नाव उच्चारत कीर्तिदेवींकडे पाहिले. कीर्तिदेवींचा चेहराही आनंदामुळे प्रफुल्लित झाला. इतकंच नव्हे तर राधा या नावाचा अजून एक अर्थही संभवतो. रा या शब्दाचा अर्थ दानवाचक आहे. तसंच धा या शब्दाचा अर्थ संसिद्धिवाचक आहे. संसिद्धी म्हणजेच मोक्ष. विश्वाचं मातृत्व स्वीकारून या मुलीने इतकं महान व्हावं की हिचं नाव उच्चारकर्त्यांना मोक्ष मिळेल. मोक्ष प्रदान करणारी स्त्री म्हणजे राधा. पंडितजी, आपली कृपाच झाली. आमच्या मुलीसाठी तुम्ही सर्वात सुंदर नाव सुचवलं. तुम्हाला साष्टांग दंडवत. वृषभानू, तुम्ही तुमच्या मुलीवर बालपणीच उत्तमोत्तम संस्कार केले तर तुमची मुलगी मोक्षदायिनी होईल. केवळ नाव ठेवल्याने व्यक्तीचे जीवन उज्ज्वल होते असे नाही. पवित्र नाव धारण करूनही काही व्यक्ती राक्षसाप्रमाणे वर्तन करतात. त्यामुळे सगळं काही तुमच्या संस्कारावर अवलंबून आहे. पंडितजी, तुम्ही ठेवलेले नाव सार्थ व्हावं यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करू. राधा निश्चितच एक योगिनी होईल.